मित्रांनो, अखंड महाराष्ट्राला जी प्रतीक्षा होती तो हिंद केसरीचा मान पटकावला हिंगोलीचा सर्जा. आणि ज्या सर्जाने गेल्या 1 वर्षापूर्वी 1 वर्ष होत आलं ज्या श्रीनाथ केसरीचा तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता, फॉर्च्युनरचा मानकरी ठरला होता, असा हिंगोलीकरांचा सर्जा. आणि आज पुन्हा एकदा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आयोजित हिंद केसरी मानाच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय आनंद आहे? आनंद वेगळाच आहे. तसं पाहिजे आम्ही मैदानाला काही नियोजन नव्हतं. यांनी आपल्या भाऊंनी आणि सर्जराव पाटील 2 दिवसाखाली कैलास भाऊंनी फोन केला आपल्याला. बर. आणि असं नका करू, मोठं मानाचं मैदान आपल्या भागातलं या. आणि परवा रात्री नियोजन झालं त्यांच्याबरोबर. आपलं नाशिकचा बैल आहे तांडव, त्यांच्याबरोबर नियोजन झालं आणि गाडी चांगली पडली. त्या गोष्टीला साक्षीदार मी आहे. भाऊनी फोन केला होता आणि नियोजन झालं नव्हतं सर्जाचं. आणि फोनवर हा पण विषय झाला की नियोजन झालं नाही आणि निश्चित नाही बैल येण्याचं. तर ती खंत होती कुठेतरी, कारण की ज्या सर्जाने याचा फॉर्च्युनरचा मान पटकावला तो सर्जा कुठेतरी अपेक्षित होता. बैल पळो अथवा न पळो, त्याची एकदा क्रेज झाली की ती क्रेज होती आणि सर्जाने ती क्रेज कमवलेली. गेल्या 1 वर्षाचा त्याचा प्रवास हा कायम गुलालात राहणार आहे. कायम आज कोणात होतं नियोजन? आज नाशिकचा तांडव, जय पराजय ग्रुप यांचा तांडव होता. बरं. तांडवला बऱ्याच दिवसाचा संघर्ष आहे, बऱ्याच दिवसाचा गुलाल नाही, पण अचानक पैरा ठरला. नाही, ते पैरा आपला पण पैरा नव्हता कुठला आणि ते योगमान करून आले आपले. असं झालं समजा अचानक. तर आपल्याला पैरा नसल्यामुळे आपण बघितलं ते बैल चांगला पळतो. आधी पण बघितलेला बैल आधी पण चांगला पळत होता त्या भागात, पण नाशिकमध्ये पण चांगला बैल पळतो. पण अपेक्षा होती का? कारण मागच्याच 2 जे मैदान होते त्या मैदानात माझ्या मते गाडी फायनलला पात्र नव्हती झाली. हा नाही, तसं आपण फक्त भाऊंनी आपल्याला फोन केला होता, फक्त तुम्ही या. गुलाची का अपेक्षा नव्हती आपल्याला. प्रत्येक वेळेस अचानक नियोजन केलेलं कुठेतरी यशस्वी होतं. मागच्या वेळेस पण फॉर्च्युनरच्या वेळेस लखनमध्ये अचानक नियोजन झालं आणि गाडी 1 नंबर केला. गाडी कितव्या गटात कितव्या तासावर होती? गटात 20व्या गटात 7 नंबर तासावर होती आणि 10व्या सेमीत 10 नंबर तासावर आणि फायनलला 1 नंबर. असं सांगू शकतो की समजा जेव्हा फायनलला 1 नंबर तास येईल तेव्हा 1 नंबर. मग आज तो कॉन्फिडन्स होता का? फायनलला चिठ्ठी निघाली तेव्हा आम्हाला वाटलंच होतं 1 नंबर होईल. 1 नंबर होईल असं. कारण आता पण रेकॉर्ड आहे, जेव्हा सर्जा फायनलला 1 नंबर तासावर आलाय तेव्हा 1 नंबरच. बैल तिकडनं कधी आला? तिकडून साताऱ्याकडून 1-2 महिने झालं. 2 महिने घरीच आहे आरामात. 2 महिन्यात या 2 महिन्यात सातारा भागात पळवलाच नाही. कासेगावच्या नंतर एक मैदान केलं होतं, नंतर मैदानच नाही झालं. तिथं कासेगावला लखन आणि सर्जाच पडली होती आपली जोडी, तिथं 2 नंबर झाला होता. त्यानंतर फक्त एक वाटतं मैदान केलं होतं, तिथं सेमीला मार खाला होता. बैलाला थोडं पायाला प्रॉब्लेम होता, त्यामुळे कासेगावला पण बैल कमी पडला आणि त्यामुळे तिथला पण 1 नंबर गेला आपला. आणि त्यानंतर आरामच झाला. 2 ते 2.5 महिने झालं आज बैल. किती जाते आता पण दुसराच आहे. एक आणखीन 2-4 महिने आहे. दुसराच आहे, अजून 2-4 महिने अपेक्षा दुसरा राहील. बघू आता आणखीन एक 3ऱ्या वर्षाची चंद्रहार पाटलाच्या मैदानाची अपेक्षा आहे. मैदानाकडून अपेक्षा आहे. पण सर्जा जसा फॉर्म मध्ये आला श्रीनाथ केसरी पासून आणि त्या श्रीनाथ केसरी पासून ज्या पद्धतीने फॉर्मला आला तो एक वेगळ्या गतीने त्याचा प्रवास सुरू झाला. आधी पण चांगला एवढाच पण शंकर पडत होता. शंकर पडत होता. आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रात कसं आहे, ज्या वेळेस पैरा चांगला भेटतो, मेन विषय असतो. बैल किती पण पळला तरी एकटा बैल पळू शकत नाही, त्याला मेन असतो पैरा. आपल्याला भाऊचा पैरा भेटला लखनचा, ते एक आपले योग असतील, त्यामुळे आपलं नाव खूप झालं लखनमुळे. तिथं आपल्याला पैरा भेटला, तिथे 1 नंबर झाला, तिथून आपलं खूप नाव झालं. पेडगावच्या मैदानात अपेक्षा होती का पळायची? पेडगावला चांगलं नियोजन चालू होतं, पण नाकारल्यामुळे हिरमोड झाला. नाशिकच्या मैदानात काही आणि म्हणूनच पण इकडं पण थोडंसं कुठेतरी डिसमोड होतं, पळायचं नाही म्हणून. तिथं काही अपेक्षा नव्हती. समजा इकडचं 9व्या डोक्यात नियोजन नव्हतंच पळायचं. पण असं म्हणावं लागेल ना की ज्या ठिकाणी योग होता आणि नशिबात होतं ते संपन्न झालं. भांगशी मातेच्या आणि महादेवाच्या आशीर्वादाने कुठेतरी हा हिंद केसरीचा मान सर्जाने घेतला. नक्कीच. आता काय आगामी नियोजन? आता बघू. आता मैदान तर आणखीन आपल्या भागात कुठं नाही, पण जेव्हा मैदान होईल तेव्हा बघू लवकरच. चालतं. शुभेच्छा राहतील. धन्यवाद. श्रीनाथ केसरीचा मानकरी सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला तांडवची मुलाखत. चला.
तर तांडव नाशिकचा एक्सप्रेस आणि एक कमी कालावधीत वेगळा त्या ठिकाणी वेगळी गती, वेगळा रेकॉर्ड आणि ज्या ठिकाणी अपेक्षा नाही राहत त्या ठिकाणी एक वेगळा रेकॉर्ड तयार करणारा तांडव. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः अभिनंदन तुमचं. महाराष्ट्राने एक पहिल्यांदा आयोजित केलेलं हिंदकेसरी मैदान आणि ते देखील कुठेतरी ईर्ष्येने तयार झालेलं मैदान, हिंदकेसरी मानाचं मैदान. आणि त्यात योगायोग असा होतो की ज्या नाशिकच्या मैदानामुळं हा सगळा प्रॉब्लेम उभा राहिला त्याच नाशिकने कुठेतरी एक नंबरचा मान पटकावला. बरोबर. एकदा परिचय द्या तुमचा. मी जय पराजय ग्रुप मुघल सर. आमचा हा सर्व नाशिक जिल्ह्याचा जय पराजय ग्रुप आहे. तुम्ही मराठवाड्याने इथे मैदान आयोजित केलं. आपल्याला जरा काही गोष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राने थोडं थांबवलं, परंतु आपल्या पूर्ण मराठवाड्याचे उत्तर महाराष्ट्रातले बैल या दिवशी थांबून राहणार होते. त्यानिमित्त चव्हाण भाऊ आणि त्यांचे आयोजक मित्रमंडळी यांनी मैदान भरवलं, संधी उपलब्ध करून दिली उत्तर महाराष्ट्राला बैलांना पळवण्याची. आणि त्या मैदानात आमचा तांडव पळाला आणि त्यानं तांडव करून दाखवला. त्यात आम्हाला सर्वांना अभिमान आहे. पण नाशिकच्याच वाट्याला का जायचं होते? आता वादिवादच नाशिकला झाले, मग नाशिक कायम परिचयात राहण्यासाठी तांडवने कमीपणा ठेवला नाही. फंट्याने पण फंट्या पण नाशिकचा निघाला. फंट्या नाशिकचा त्याने पण 2 दिवस गाजवले. आता तांडवने पण आता आज एक वेगळा इतिहास करून ठेवला. कारण हे हिंदकेसरी मानाचं मैदान आहे, महाराष्ट्राचं होतं आणि या मैदानासाठी मैदानाकडून भरपूर अशा अपेक्षा होत्या आणि त्या आयोजकांनी पूर्ण पण केल्या. बरोबर. एक चांगल्यारीत्या मैदान संपन्न झालं बांगशी माता गडाच्या पायथ्याला आणि जवळपास 900 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्याच्यात कुठेतरी सर्जा आणि तांडवने एक नंबरचा मान पटकावला. पण कसं जुळून आलं सगळं हे 2 दिवसात सगळं? आमच्या 3 दिवसापूर्वी आमचे मित्र राठोड साहेब आणि आमचे बंधू पटेल भाऊ तसेच तुम्ही पण आम्हाला सल्ला दिला का सँडी भाऊ पण म्हणे, विकी म्हणे, राहुल म्हणे, सर्व सनी म्हणे, पटेल भाऊ म्हणे आणि राठोड साहेब म्हणे का आपल्याला सर्जा चालतोय, त्याच्यामुळे आपण कुठेही न मागे पुढे बघता सर्जाचा पायरा केला तर आपण काहीतरी करू शकतो. त्याप्रमाणे तुमच्या शब्दाला 2 दिवसापूर्वी काहीच नियोजन नव्हतं. काहीच पळणार की नाही पळणार हा पण कुठेतरी पेच होता. खरोखर म्हणजे बैल सध्या आपला हा बोला. बैल गेले 2 ते 3 महिन्यापासून बैल हा बॅक फुटला होता. बैल घोड्या बैलात पळत होता. सर्वांना आपण पैऱ्यासाठी फोन केले. म्हणजे महाराष्ट्रानं ज्यावेळेस आपल्याला बंदी घातली त्यापासूनच आपण म्हणजे पूर्ण भागात बैल मागितला. पण मग सगळ्यांचं असं म्हणणं होतं का बैल सध्या आता थांबलेला आहे, बैल हा घोड्या बैलातच पळतो, बैल सध्या आता 3 फेऱ्यात पळत नाही, असं सर्वांची भावना होती. कोणीच म्हणजे आपल्याला भरपूर जणांनी आपण पैराला मागितले. आपण वायदी म्हणताना ते जे पश्चिम महाराष्ट्राने आपल्याला दाखवलं की वायदी घेतात ते वायदीचं आपण रूपांतर इकडे सुद्धा म्हटलो, पण तरी आपण वायदी देऊन सुद्धा आपल्याला बैल कोणी दिला नाही. पण आपलेवाले आर्यन भाऊ असतील, राठोड साहेब असतील, यांच्या शब्दाखातीर त्यांनी त्यांचेवाले मित्र आहे आपले हिंगोलीचे करण भाऊ, त्यांना सांगितलं का तुम्ही एवढा आमच्या शब्दाखातीर हा एक बैल घाला. त्यांनी आपल्याला मान ठेवून त्यांनी आपल्याकडून रुपया न घेता त्यांना सांगितलं का बक्षीस वगैरे काही हो, गुलाब जर झाला तर तुम्हाला आमच्या स्वखुशीनं काय द्यायचे ते आम्ही देऊ. हे कोणी बोलत नाही, पण हे आम्ही स्वतः आम्ही गुलाल झाल्यानंतर आम्ही बोलून दाखवतो का जे गुलाल झाल्यानंतर रुपया असो 2 रुपये असो काय द्यायचं ते आम्ही स्वखुशीनं आम्ही तुम्हाला देऊ. त्यांनी त्याच्यावर शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी खरोखर आम्हाला आज म्हणजे त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्या बैलावर विश्वास दाखवला आणि आज त्या विश्वासाचं सार्थ झालं आणि बैल आज सेमीला कडनी पळाला. 10 नंबर तर सेमी 10 नंबर तासावर पळाला. पब्लिकनी सेमी काढला आणि योगायोगाने म्हणा किंवा त्याच्या नशिबात असेल फायनल सुद्धा कड निघाली, 1 नंबर तास निघालं आणि फायनल सुद्धा कडेनी सुट्टा बैलांनी 1 नंबर केला. किती दिवसानंतर 1 नंबर झाला? आत्ता तसं पाहायला गेलं तर हा 4 महिन्यानंतर 1 नंबर आहे. 4 महिन्यानंतर. आणि त्याच्या आधी बैलांनी बरेच 1 नंबर घेतलेले, पण मध्यंतरी बैलाला इनखुरी बैलाच्या दोन्ही पण गेलेल्या होत्या, त्या कारणाने आपण बैल पळवला नाही.
पण लोकांना शंका आली का बैल थोडा कमी आला आहे वगैरे, त्याच्यामुळे बैलांनी आपल्याला बऱ्याच जणांनी नाकारलं. पण आज बैलांनी त्याची काय अस्तित्व आहे आणि नाशिक जिल्ह्याचा त्यांनी आमच्या नाशिक जिल्ह्याचं मान एवढं उंचावलंय का त्याला नाशिक जिल्ह्याला हा पराक्रम करायची पहिल्यापासून सवय आणि त्याच्याच त्याच्या दावणीचा एक मोठा गुण आहे आमचा गुरुबैल. त्यांनी नाशिक जिल्ह्यात भरपूर बक्षीस मिळवले, त्यांनी पराक्रम करून दाखवलेले. जेसीपीचा मानकरी आहे, कित्येक गाड्यांचा बक्षिसाचा मानकरी आहे. पण आम्ही कधी माईटमध्ये कधी कोणाला आम्ही बोलून दाखवत नाही, काही नाही. जे असतो तो बैल दाखवतो. ते सर्वांचं प्रेम पाहिजे. या गोष्टीत प्रेम असलं का काही ना काही साध्य होतंच. नक्कीच मोठा ग्रुप आहे तुमचा, जय पराजय ग्रुप म्हटलं की प्रत्येक मैदानात त्या ठिकाणी तुमचं नाव निघतंच कुठं ना कुठं. गुरुबायलाने पण एक मोठा इतिहास करून ठेवलेला आहे. गुरुबायलांनी तर केलाच आणि गुरुच्या अगोदरपासून आपले बैल पाळतात. पण आपला एक ग्रुपची एक वैशिष्ट्य आहे, अखंड महाराष्ट्रात असा कोणताच एक ग्रुप नाही किंवा एक मालक नाही का तो त्याच्या स्वतःच्या नावाने बैल पळवत नाही. फक्त आमचा एकमेव ग्रुप असा आहे नाशिक जिल्ह्याचा का तो ग्रुपच्या नावानेच बैल पळतात. श्री जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा. कोणीच मालक नाही, सर्व ग्रुपचे धरणाऱ्यापासून सोडणाऱ्यापासून तर चालक मालक सर्व ग्रुप त्याचे मालक आहे. आणि कोणी जर नियोजन जर केलं तर कधीच त्याला कोणी नाही म्हणत नाही. दोघा जणांचा सल्ला झाला तर त्याच्यावर आम्ही फायनल करतो. आम्ही कोणाला असं म्हणत नाही का तू बैलाचा तू बांधतोय त्यांनीच नियोजन केलं पाहिजे, तसं काही नाही. ग्रुपचे सर्व सहकारी हे मालकच असतात बैलाचे आणि एकाने नियोजन केलं तर ते सगळ्यांनी सार्थ करायचं असतं. कोण होतं ड्रायव्हर, कोण होतं गाडीवर? आज आमचं तसं पाहायला गेलं तर घरातला ड्रायव्हर आहे आमचा राहुल भाऊ आव्हाड. पण आज सर्जावाले बोलले का आमचा बैल चांगला पळतो आमच्या ड्रायव्हरला, मग त्याच्यामुळं त्यांनी त्यांचावाला ड्रायव्हर बसवला होता. काय नाव त्यांचंवालं? नागराव इंगवले. त्यांच्या घरातलाच ड्रायव्हर असेल, त्यांनी बसवला. ते म्हण काय अडचण नाही. म्हटलं मग आता आमचा आहे, आमचावाला घरातलाच आहे. पण मग आम्हाला पण असं वाटलं का आता त्यांचा बैल असेल त्याला पळत असेल तर मग बसवा म्हटलो, काय अडचण नाही. आणि मनमोकळ्यापणाने पायरा झाला, सर्व गोष्टी मनमोकळ्याने झाल्या का काहीतरी साध्य होतच. नक्कीच. तिन्ही फेरे एकाच खांद्यावर पडला का? असो कुठून आहे पण बैल उजव्या खांद्याने पळतो. बैल आमच्याकडं घोड्या बैला तर उजवी खांद्याने पळतो आणि बिनजोडला बैल हा डाव्या खांद्याने पळतो. पण आज आम्हाला पायऱ्याला नाकारलं गेलं, त्याच्यामुळं बैलाला आम्ही आज सर्वांच्या रिशीवर बैल आज डावीनं कमीत कमी बैलाचे 6 महिन्यानंतर बैल डावीनं पळवला. आणि आज बैलाने त्याच्यामुळे आनंद आम्हाला एवढा झाला आहे का आज बैल उजवीनं पळाला जेवढा पळाला असता तेवढा आनंद नाही झाला. आज तेवढा बैलाने डावीनं पळाला जेवढा आनंद आम्हाला सर्व ग्रुपला झालाय. या पुढे या थोडं. महत्वाचे रोल आणि पडद्याच्या पाठीमागे राहणं योग्य. 100% आनंद आहे आज. खूप आनंद आहे. इतका आनंद आहे का जिथं जेवढं बोलल तेवढं कमी. असं आता काय नेमकं नाशिक जिल्ह्यालाच हे साध्य करायचं होतं, कुठेतरी हिंद केसरी मान मिळवायचा होता. 100% तो खऱ्या अर्थानं जर बघितलं तर युवा हिंद केसरी मैदानातच त्या ठिकाणी नाशिकच्या लोकांनी मिळवला पाहिजे होता, पण तो मान इथं मिळाला. 100% आणि या सगळ्या गोष्टीला काहीतरी कारण लागत होतं, ते कारण ठरलं बंदीचं आणि हे मैदान या ठिकाणी भरवलं गेलं. नाशिक जिल्हा असो संभाजीनगर असो बोलून नाही करून दाखवतं. बोलण्याची गरज नाही, करण्याची धमक आहे. नाशिक जिल्हा असो संभाजीनगर असो, आज खऱ्या अर्थाने आज प्रत्येकाला अभिमान पाहिजे की ज्या पद्धतीने 900 नोंद या ठिकाणी झाली आहे मैदानासाठी, एक विक्रमी नोंद झाली. आणि त्या व्यतिरिक्त ते 990 गट, त्याच्या व्यतिरिक्त सेमी आणि फायनलचा फेरा, हे सगळे फेरे वेळेच्या आत त्या ठिकाणी संपन्न झाले. 100% जे काय असेल नेम अटी लावलेलं आहे त्या नियमाच्याच याने सगळं झालेलं आहे. नक्कीच. बोला बोला. बैल डावीला घेतलं म्हणजे आमचा लहान बंधू राहुल यांनी युवा हिंद केसरीमध्ये डावीला बैल उसकला, गुरु आणि तो घरची गाडी पळवली. तर आज खरं उजवीला बैल घ्यायचा होता, पण राहुल म्हणे सर आज आपण डावीला बैल घेऊ. मी त्या दिवशी युवा हिंद केसरी मैदानात बैल डावीला उसकला, माझ्या गॅरंटीवर घ्यायचा म्हणे. नाही घेतला तर बघा म्हणे करून दाखवलं, नाही तर ते आज राहुलमुळे सिद्ध झाले. राहुलमुळे प्रत्येकाला श्रेय देता सर तुम्ही, स्वतः काय श्रेय घेता? सर्व ते आहे तर मी आहे, माझं एकट्याचं काहीच नाही. आज सुरुवातीलाच म्हटलं तुम्ही बैल माझा आणि महाराष्ट्राचा बैल आहे. हो महाराष्ट्राचं काय हो, सर्व महाराष्ट्राच्या नावासाठी. आणि महाराष्ट्र उचलेल तेव्हा आपण वरती जाऊ, तेव्हा काय सर्व बैल महाराष्ट्राचंच योगदान आहे याच्यात. राहुल शेठ वेळोवेळी तांडवच्या गाडीवरती बसता, पण आज कुठेतरी तो योग जुळून नाही आला, गाडीवर बसायला भेटलं नाही. ती खंत राहील, कारण की आज इतकं मोठं मैदान, ज्या मैदानाची आतुरता अखंड महाराष्ट्राला होती आणि त्या मैदानात आपण गाडीवरती बसलो नाही, तर ते वेगळं वाटतं थोडंसं.
नाही ते आपल्या ग्रुपचं तत्व आहे. कसं आहे, कोणी जर बसत असलं ना मग हटकन नाही लावायचे. आपलं मग ते आपल्याला पटत नाही ते, मग मन मोकळेपणाने आपण म्हटलं बसतोय ना तो बसू दे त्याला. बैल शिस्तीचा आहे, ड्रायव्हर बी शिस्तीचा आहे. हो एकदम शिस्तीचा. नाही त्यानेच सर्व डावीला घ्यायचं. खाली गेल्यानंतर तो म्हणे सर आज बैल डावीला घ्या. म्हटलं अरे राहुल तू बसणार नाही, ते पाहुणे बसणार आहे म्हणे, माझ्या भरोश्यावर घ्या. आणि त्याने सर्वात महत्त्वाचं डावीनं बैल सरळ आला, त्याच्या डोळ्याला पाणी आलं होतं सर्वात पहिले का डावीनं बैल. आणि मग त्याच्याच भरोश्यावर तिन्ही फेरे डावीला बैल पळवला आणि बैलाने पण आणि राहुलने पण सिद्ध करून दाखवलं. ज्यावेळेस काढानी गाडी निघाली त्यावेळेस धाकधूक होती काही? आता धाकधूक तर राहतेच. कोणाला वाटतं काढाने निघावा? सर्वांना वाटतं मधून निघावून एक नंबर व्हावा, पण काढाने निघून एक नंबर व्हावा. पण बऱ्यापैकी आज काढाना गाड्या बऱ्याचशा या गुलालात म्हणजे गटपास झाल्यात. हो भरपूर गटपास झाले आणि पळणारा कडे नाही पळतो, मधूनही पळतो आणि कुठूनही पळतो. फक्त अंगात धमक असते. ताकद पाहिजे. शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. तांडव आज खऱ्या अर्थाने तांडव केलं आणि नाशिकच्या शिरप्याच्यात कुठंतरी हा मान रोवला गेला, हिंगोलीच्या शिरप्याच्यात कुठंतरी मान रोवला गेला. असा हिंगोलीकरांचा सर्जा आणि नाशिककरांचा तांडव. धन्यवाद.